नाशिकच्या सिडको परिसरात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली आहे। अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भोळे मंगल कार्यालयाजवळ एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे। या हल्ल्यात 23 वर्षीय युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। ही घटना काल रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास घडली आहे। सागर हा आपल्या ओळखीच्या एका मुलीला भेटून परत जात असताना काही युवकांनी त्याला अडवले। अचानक झालेल्या वादानंतर समीर नावाच्या तरुणासह 3 ते 4 जणांनी सागरवर हल्ला चढवला। हल्लेखोरांच्या हातात कोयते, दांडे आणि बिअरच्या बाटल्या असल्याची माहिती समोर आली आहे। फिर्यादीच्या सांगण्यानुसार सुरुवातीलाच त्याच्या मानेवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी हात पुढे केल्याने वार हातावर बसला। त्यानंतर पुन्हा कोयत्याने हल्ला करत दांडक्याने मारहाण करण्यात आली। दगडफेक करून त्याची दुचाकीही फोडण्यात आली। या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान जखमी युवकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेनंतर सिडको परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाढत्या गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। शहरात पुन्हा कायद्याचा धाक निर्माण व्हावा आणि अशा कोयता गँगवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे। मी माझी मानलेली बहीण आहे वैष्णवी खंडारे म्हणून, तिला सोडवायला मी घरी चाललो होतो शुभम पार्कला। तर भोळे मंगल कार्यालयाच्या समोर एक मार्बलचं दुकान होतं, तिथं तिने फोन करून समीर नावाच्या व्यक्तीला बोलवलं। त्याच्यासोबत 3 ते 4 जण आले। त्यांच्याकडं कोयते, दांडे, बिअरच्या बाटल्या सर्व वस्तू होते। त्यांनी मला विचारलं तू कोण आहे काय, मी बोललो तिचा भाऊ आहे असं तसं। त्यांनी डायरेक्ट समीर नावाच्या पोराने पहिले कोयता मारला मला, तो मानेवर मारायला गेला तर मी हातमध्ये टाकला, माझ्या हातावर कोयता लागला आणि दुसऱ्या हातावर पण कोयता मारला त्यांच्यातल्या एकाने आणि छातीत वगैरे दांड्या बिंड्याने मारलं, डोक्यात वगैरे, दगडं वगैरे, माझी गाडी फेकली, दगडं टाकली।